स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज होता सॅटरडे, त्यामुळे खूपच कामे होती। पहिले तर मी केश वॉश करून घेतले, कारण उद्या होता संडे आणि त्यामुळे म्हटलं आजच सगळे कामे करून घ्यावी, उद्या मस्त फ्री राहता येईल। त्यामुळे मी आजच सगळे कामे करून घेतली। क्लिनिंग पण करायची होती घराची, ती पण करून घेतली आणि त्यानंतर अंघोळ झाली। आणि आता मी घटस्थापना आहे, त्यामुळे सगळीकडे देवी बसल्या आहे आणि दुर्गा सप्तशतीचे सगळ्यांचे पारायण पण चालू आहे आणि मी पण ते पारायण करते। मी तर घट बसवलं नाही, कारण मम्मींनी घरी बसवलेलं आहे, त्यामुळे मग मला पण एवढं ऑफिसमुळे ऍडजस्ट झालं नसतं, तर मग मी घट पण बसवला नाही। त्या म्हटलं की जाऊ दे, मी घरी बसवला आहे, मग त्यामुळे मी तो पण बसवला नाही। आणि तर दुर्गा सप्तशतीचे मी पाठ करत आहे। स्वामी समर्थांच्या केंद्रातून दररोज मला कोणता अध्याय वाचायचा आणि त्यानंतर कोणते श्लोक किंवा कोणते स्तोत्र म्हणायचे ते पण सांगितलं आहे। तर मी त्यानुसार मग ते वाचत असते आणि खूप छान असं मस्त वाइब्स येतात। आणि आज माझे सर्व कामे आवरलेले आहेत आणि दुपारचे वाजलेले आहे 12:30। मला स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि आज तर मी बनवणार आहे मेथीची भाजी। ती कशी बनवते, तुम्ही पण कशी भाजी बनवता हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा। मी पण तुम्हाला दाखवते मी कशी भाजी बनवते। चलो, तर आंघोळीला पण खूप वेळ झाला होता, कारण मला आंघोळीच्या पहिले पण खूप कामे होते, त्यामुळे मी सगळे ती आवरून घेतली आणि खूप मोठं काम होतं ते मी पुढे तुम्हाला दाखवतेच की मी काय काम केलं होतं आंघोळीच्या पहिले। आणि हे बघा, मी स्वामी समर्थांची जे गणपतीला डेकोरेशन केलेलं होतं ते सगळं खाली पडलं होतं, मग ते परत मी असं भिंतीला चिटकत होते आणि त्याला जे टेप लावलेले होते ते काही राहतच नव्हते। मग मी परत पुन्हा सगळ्यांना टेप लावले आणि परत सगळं असं काहीतरी मस्त असं अरेंज करून घेतलं, ते तुम्हाला पुढे दिसेलच। खूप छान असं मग नंतर लाइटिंग वगैरे करून खूप छान दिसत होतं। मी गणपती बाप्पा आले तेव्हा केलं होतं आणि मला खूप जास्त डेकोरेशन आवडलं आणि स्वामी तेव्हा आले होते, त्यामुळे मी हे असंच डेकोरेशन ठेवलं। ते थोडंसं पडत होतं, कारण ते व्यवस्थित असं चिपकलं पण नव्हतं। मग मी परत काल सगळं पूर्ण रिअरेंज केलं आणि मस्त असं परत डेकोरेशन बनवलं। आणि आता मी करणार आहे दुर्गा सप्तशतीचा अध्याय पहिला मला वाचायचा आहे। आता मस्त देवपूजा तर मी सकाळीच केलेली आहे, त्यामुळे आता मस्त मी पाठ करते। मी कालच निवडून ठेवलेली होती आणि आता फक्त मला भाजी करायची होती। माझं काम मी कालच थोडंसं सोपं करून ठेवलं होतं, म्हणजे भाजी निवडल्यानंतर थोडंसं सोपं जातं। आणि आता मी भाजी करणारच, पण नेमकं आता लाईटच गेली, त्यामुळे भाजीचा सौदा तर काही काढता येणार नव्हता मला, त्यामुळे मी आता पहिले पीठ मळून घेते आणि त्यानंतर भाजी बनवते। हे बघा, मी कालच भाजी मस्त अशी निवडून ठेवलेली होती आणि आता सौदा पण काढायला शेंगदाणे घेतले, त्यानंतर मिरच्या घेतल्या, त्यात मिरच्या ऍड करायच्या आणि 1-2 लसूण टाकायचे। आणि मला तर म्हणजे जेव्हा आपण मेथी परतायला टाकतो किंवा शिजायला टाकतो तेव्हा मी कट करून त्यात आणखी 1-2 लसूण टाकत असते, कारण त्यामुळे आणखी टेस्ट पण मस्त येते आणि छान पण लागतं। थोडंसं मीठ पण ऍड करायचं आणि जसं जसं लागेल मग तसं आपण नंतर परत भाजीत पण मीठ ऍड करू शकतो। पहिले जर जास्त टाकलं तर मग ते जास्तच होऊन जातं। मग त्यानंतर मग आता लाईट आल्यानंतर मी हा सौदा काढते। पहिले तर आता पीठ मळायला घेते।
पहिले तर मी भाजी बनवणार होते, पण लाईट गेल्यामुळे मला आता पहिले पीठ मळून घ्यावं लागेल. मग मी पीठ मळायला घेतलं आणि जेव्हा लाईट येईल तेव्हा बघूया. मग जर लाईट लवकर आली तर मग मी भाजीच करेल, तोपर्यंत पीठ पण थोडंसं भिजतं आणि त्यानंतर मग मी पोळ्या बनवेल. पण बघूया आता जसं ॲडजस्ट होईल तसं करेल. पण लाईट जर आता लवकर आली नाही तर मग मला पोळ्याच बनवून घ्यावं लागेल. आणि वेळ पण खूप झालेलं होतं, 12:30-1 वाजले. मला पण खूप भूक लागलेली होती, कारण सकाळी पण एवढं काही नाश्ता वगैरे काही केलं नव्हतं, कारण तो पाठ चालू असतो आणि त्यात मग ते खाऊन वाचण्यापेक्षा न खाता मी म्हणजे वाचत असते आणि नंतर मग ते पाठ वाचून झाल्यानंतर बाकीचं मग गोष्टी करते. कारण असं खाऊन ते देवीचं वाचणं हे पण योग्य नाही. त्यामुळे सकाळी फक्त नॉर्मल चहा घेते आणि त्यानंतर मग 10-10:30च्या दरम्यान ते वाचते आणि मग त्यानंतर स्वयंपाक हे ते बनवते. जर ऑफिसला जायचं असेल तर माझा टिफिन पण लवकरच बनवून होतो, पण आज मी घरीच होते, वर्क फ्रॉम होम करणार होते. त्यामुळे मग स्लो कामे चालू होती आणि ऑफिसचं माझं काम पण 10:30-11ला चालू होतं. त्यामुळे मग पहिले मी लवकर स्वयंपाक करून घेतला आणि आता लाईट आली तर ठीक, नाही तर मग खूपच अवघड होणार आहे. मला तर ते शेंगदाणे हे ते कसे काढावे हे काही समजतच नाही. बघूया आता, लाईट आली तर ठीक, नाही तर मग पुढचं गोष्टी पुढे बघूया. कधी कधी तर मला स्वयंपाक बनवण्याचा एवढा कंटाळा येतो. कधी कधी मूड असल्यानंतर मी बनवते, मग तेव्हा तर खूप सारे म्हणजे पदार्थ बनवते. पण एखाद्या दिवशी कंटाळा येतो, कारण सकाळ संध्याकाळ ऑफिसवरून यायचं आणि मग ते भाजी पोळी हे ते बनवायचं खूप म्हणजे खूप अवघड आहे. सकाळी पण मला टिफिन बनवण्यासाठी खूप लवकर उठावं लागतं. त्यानंतर टिफिन बनवायचं, आवरायचं, ऑफिसला जायचं, त्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर परत स्वयंपाक बनवायचा, भाजी पोळी हे खूप. त्यामुळे मी जास्त तर संध्याकाळी फक्त राईस वगैरे असंच काहीतरी किंवा पराठे हेच बनवत असते. कारण रोज उठून तेच रुटीन म्हणजे खरंच खूप अवघड आहे. मुलींचं आयुष्य म्हणजे खरंच खूप अवघड आहे. त्यात जर एखादा मुलगा आपल्याला म्हणजे हेल्प करणारा भेटला तर ठीक, नाही तर मग सगळी कामे आपल्यालाच करायची म्हटल्यानंतर तर खूपच अवघड आहे. जॉब पण करायचा, घरातले कामं पण करायची, बाहेरचं पण खूप सारं असतं ते पण सगळंच बघायचं, म्हणजे खूपच अवघड आहे. आणि सगळ्या गोष्टी एवढं मॅनेज करणं सोपं नाही. मला तर कधी कधी असं नको वाटतं, थोडंसं रिलॅक्स व्हावं, थोडं कुठेतरी असं म्हणजे एकदम माइंड असं हे झालेलं आहे माझं. स्ट्रेस पण कधी कधी खूप येतो. त्यानंतर मी बनवणार होती मेथी, हे तर तुम्हाला माहीतच आहे. मग मी पहिल्यांदा पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि ते थोडंसं गरम होऊ दिलं, कारण मग गरम तेलात थोडंसं आपण मोहरी किंवा आपण जे कट केलेले लसूण आहेत ते टाकून मस्त फ्राय करून घेऊ शकतो. आणि त्यानंतर मग मी लसूण टाकले आणि त्यानंतर मस्त असे फ्राय केले आणि त्यानंतर परत त्यात धुवून असं मस्त भाजी टाकली. आणि भाजी जास्त तर हलवायची नाही, कारण मग ती कडू बनते. आणि थोडंसं गॅस कमीच राहू द्यायचा आणि तीच मस्त अशी थोडीशी परतू द्यायची, त्याच्यावर झाकण पण ठेवायचं नाही आणि काहीच नाही. त्यानंतर थोडीशी भाजी अशी मस्त परतून घ्यायची आणि जास्त हलवायची नाही. आणि जे आपण पळीचा किंवा कशाचा पण यूज करतो ती भाजी करण्यासाठी, तर ते उलट्या दिशेने धरायचं, म्हणजे आपण पाठीमागच्या साईडने हलवायची भाजी, कारण मग ती कडू पण होत नाही. आणि ही ट्रिक माझ्या मम्मीने सांगितलेली आहे. तुम्ही पण अशीच भाजी करता का हे मला नक्की सांगा. आणि त्यानंतर मग आपण जे शेंगदाणे हे ते टाकले जे काढलेलं आहे ते त्यात ॲड करायचं, थोडीशी परतून घ्यायची आणि नॉर्मल असं पाणी टाकून थोडीशी शिजत टाकायची. आणि मेथीची भाजी कधी पण करताना लक्षात ठेवायचं, ती जास्त हलवायची नाही, त्यामुळे ती कडू पण बनत नाही आणि काही नाही. अशी माझी मस्त मेथीची भाजी करून तयार आहे. तुम्ही कशी करता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला दुपारी झोपण्याची एवढी खराब सवय लागलेली आहे की मला दुपारी 1-2 तास तरी झोपावंच लागतं, नाहीतर डायरेक्ट डोकं हे ते दुखतं. आणि मी दुपारी मग मस्त थोडंसं 1-2 तास झोपले, पण उठल्यानंतर डोकं असं माझं जड पडलं होतं. आणि बाहेर येऊन म्हटलं थोडंसं गॅलरीत उभं राहावं. बाहेर येऊन बघितलं तर पाऊस पण होऊन गेलेला होता आणि वातावरण इतकं भारी झालेलं होतं. मग या वातावरणात
चहा घेण्याचं मला मोह झाला. पण म्हणजे आम्ही तर पॅकिंगचं दूध आणतच नाही, कारण खूप ते खराब असतं आणि वास पण खूप येतो. त्यामुळे मी जास्त तर कोराच चहा घेण्याचा ट्राय करते. त्यानंतर 6-6:30 वाजले होते. मग मला देवपूजा पण करायची होती आणि हे बघितल्यानंतर तर इतकं मन फ्रेश होतं, खूप छान वाटतं आणि हे स्वामी कायम माझ्या पाठीशी आहे असं मला वाटतं. त्यानंतर मग मी देवपूजा करून घेतली. देवाची देवपूजा केल्यानंतर संध्याकाळी असं फ्रेश वातावरण होतं आणि म्हणजे घरात पण एकदम असं म्हणजे मन पण आपलं रमून जातं आणि घर पण एकदम असं फ्रेश वाटतं, छान वाटतं. त्यानंतर मग चहा टाकलेला होता. मग मला चहा घ्यायचा होता. वातावरण पण असं थोडं पावसाचं झालेलं होतं आणि माझं जे भाजीपाला आहे तो पण संपलेला होता. पण पाऊस जर थांबला तर मग खाली जावं लागणार होतं, कारण पावसात खूप पाऊस चालू होता आणि पावसात जाणं तर अवघड होतं. त्यामुळे बघूया, जर पाऊस थांबला तर मी जाणार, नाही तर काही जाणार नव्हते. आणि ह्या मस्त वातावरणाच्या याच्यात मी चहाचा स्वाद घेतला. खूप छान असं वातावरण होतं. थोडासा पाऊस, थोडंसं असं थंड वाटत होतं आणि थंडी पण आता वाढायला लागलेली आहे. आणि मग त्यानंतर मग थोडासा पाऊस कमी झाला. मग भाजीपाला आणण्यासाठी मी खाली चाललेले होते आणि आमच्या बिल्डिंगची लिफ्ट चालू नाही आहे, त्यामुळे चालतच जावं लागतं. स्टेप्स पण एवढं उतरायला तर काही वाटत नाही, पण चढायला खूप म्हणजे खूप मुश्किल आहे. त्यानंतर मग मी खाली गेले आणि बघूया आता काय काय भाजी मिळते. आणि थोडं फारच घ्यायचं होतं, कारण रोज रेग्युलर फ्रेश भाज्या घेतल्या तर मग ते सुकत पण नाही आणि खायला पण व्यवस्थित असतात. मग मी जसं लागल तसंच घेते, कारण खाली माझा म्हणजे जवळच भाजीपाला आहे. त्यामुळे डेली तर ऑफिसला जाता येता भाजीपाला घेणं होतंच. त्यामुळे मी डायरेक्ट सगळं काही आणून ठेवत नाही, थोडंसं आणते. त्यानंतर मी भाजीपाला घेतला आणि त्या दादांचीच पाठीमागं ही नर्सरी होती आणि मला गुलाबाचे फुलं घ्यायचे होते. मग म्हणजे झाड घ्यायचं होतं गुलाबाचं. त्यानंतर मग मी ते बघायला गेले. पण म्हणजे मग मला आठवलं की आपण आता घरी जाणार दसरा दिवाळीसाठी 8-10 दिवस आणि मग ते तिथून आल्यानंतर त्याला पाणी पण भेटणार नाही, मग ते सुकणार. त्यापेक्षा आपण जेव्हा दिवाळीवरून रिटर्न येऊ तेव्हाच आपण सगळे झाडे घेऊया. आणि म्हणजे असं 4-5 झाडे घेणारच आहे मी आल्यानंतर. मला थोडंसं बाल्कनीमध्ये मस्त असं झाडे लावायचे आहे. त्यामुळे मग असं छान पण वाटते बाल्कनी आणि आपल्याला पण थोडंसं मन पण आपलं मस्त एकदम छान वाटतं. आणि झाडे मग आपल्याला देवाला याला त्याला फुले पण भेटतात वापरण्यासाठी किंवा वाहण्यासाठी. मग त्यानंतर संध्याकाळच्या जेवणात मग आता मी बनवणार होते मसाले भात. खूप काही भूक तर नव्हती, मग त्यामुळे सकाळी फुल जेवण झालेलं होतं आणि लेट पण झालेलं होतं. आणि त्यानंतर काही जेवण करून फक्त झोपलंच होतं. त्यामुळे इथं तर काही म्हणजे जेवण पचण्याचं तर काही विषयच नाही. थोडंफार रूममध्ये राऊंड मारले आणि झोपले होते, त्यामुळे जास्त भूक नव्हती. मग संध्याकाळच्या वेळेला मी फक्त मसाले भात बनवण्याचं ठरवलं आणि त्यासाठी लागणारं सगळं मग मी असं कट करून घेतलं आणि थोडंसं तेल टाकून मग सगळे जे कट केलेले आहे व्हेजिटेबल्स ते सगळे मग फ्राय करून घेतले मस्त. आणि त्यानंतर मसाले भात रेडी होता. मी संध्याकाळच्या वेळेला तर जास्त असं मसाले भात, खिचडी भात किंवा पराठे वगैरे असंच बनवते, कारण म्हणजे थोडंसं हलकं पण राहतं आणि असं ॲसिडिटी वगैरे पण जास्त काही होत नाही. सकाळी टिफिनला तर बनवावंच लागतं पोळी भाजी, संध्याकाळी काही एवढी गरज पडत नाही. त्यामुळे मस्त असं मी मग मसाले भातच करायला घेतला. आणि त्यानंतर आज तर साधाच मी मसाले भात बनवणार होते, कारण जास्त मसाले पण म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जास्त मसाले पण खाणं योग्य नाही. त्यामुळे मग मी थोडेफार मसालेच ॲड केले आणि जे आपल्याकडे मसाले अवेलेबल आहे ते तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर मग मी मस्त असं भात टाकून दिला. पण मला असं मग मी भात टाकला नंतर गॅलरीत जाऊन बसले. त्यानंतर मला असं म्हणजे मी यूट्यूब स्क्रोल करता मला एक रेसिपी दिसली ज्वारीचं पीठ आणि त्यात आपण जे व्हेजिटेबल्स हे ते आहे ते ॲड करू शकतो असं दिसलं. मग म्हटलं आपल्याकडे ज्वारीचं पीठ आहे, तर मग मी ती रेसिपी करायला घेतली. पहिले तर तुम्ही 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्या. त्यानंतर अर्धी वाटी त्यात रवा मिक्स करा आणि जे तुमच्याकडे टोमॅटो, कांदा, मिरची
किंवा शिमला मिरची जे असेल, जे व्हेजिटेबल असेल ते तुम्ही त्यात ॲड करा. थोडंसं ते बॅटर 5 मिनिट भिजू द्या आणि त्यानंतर मग थोडंसं म्हणजे अशी त्याची कन्सिस्टन्सी एकदम जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियमच राहू द्या. आणि त्यानंतर मग तुम्ही ते एकदम पॅन गरम झाल्यानंतर त्यावर टाका आणि मग तुम्ही बघू शकता इतके मस्त असे पराठे बनून रेडी होतात. त्यानंतर मस्त असा मसाले भात आणि पराठे बनवून रेडी होते आणि मग जेवण केलं आणि जेवणानंतर मला काहीतरी स्वीट लागतं म्हणजे लागतं. मग त्यानंतर मग मी सोनपापडी ही कंटिन्यू घरात असतेच, मग सोनपापडी खाल्ली आणि त्यानंतर मग मस्त असा फेस वॉश केला, थोडेसे राऊंड मारले. त्यानंतर मग फेस वॉश केला आणि मग डेली जे माझं स्किन केअर आहे झोपेपूर्वीचं ते मग मी स्टार्ट केलं. पहिले तर फेस वॉश करून घेतला आणि मग मी हे सिरम यूज करते रात्री झोपण्याच्या पहिले. हे आपलं पिलग्रीमचं सिरम आहे आणि त्यात 10% नियासिनामाइड आहे आणि हे फेस सिरम विथ 1% झिंक PCA आहे. आणि तुम्ही फॉर हे म्हणजे जे ॲक्ने मार्क्स आहे त्यासाठी हे यूज करू शकता आणि खूप छान असं मला याचं तर रिझल्ट वाटतो. थोडंसं असं स्टिकी वाटतं लावल्यानंतर, पण जे स्किनमध्ये लगेच ॲब्झॉर्ब होऊन जातं आणि एकदम असं तुम्ही थोडंसं फेसवरती 4-5 म्हणजे हे ड्रॉप घेऊ शकता आणि त्यानंतर ते मस्त असं टॅप करायचं. ते बरोबर लगेच 2 मिनिटात ॲब्झॉर्ब होतं आणि स्किन अशी थोडी स्टिकी वाटते, पण 10-15 मिनिटमध्ये ते बरोबर ॲब्झॉर्ब झाल्यानंतर नॉर्मल स्किन होते आणि सकाळी उठल्यानंतर एकदम असा फ्रेश चेहरा होतो. तर हे सिरम तुम्हाला सजेस्ट करू शकते कारण खूप छान आहे आणि ते तुम्ही आता तर सध्या बाय 1 गेट 1 ऑफर पण चालू आहे, त्यामुळे तुम्ही ते घेऊ शकता. आणि हे असं माझं डेलीचं आजचं रुटीन होतं. खूप म्हणजे असं कधीतरी असं दमल्यासारखं होतं कारण तेच करायचं आणि मग असं बोर होऊन जातं आणि त्यात पाऊस पण खूप चालू आहे कंटिन्यू. आता हे बघा बाहेर पण खूप पाऊस चालू आहे आणि असंच पाऊस चालूच राहणार होता कारण 2-3 दिवस कंटिन्यू पाऊस सांगितलेला आहे. आणि असा माझा मस्त दिवस गेला. असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, लाईक शेअर कमेंट करा. चलो बाय.